पुन्हा स्वागत आहे जन्म मध्ये. तर आज मी आले सावंगला. तर खूप सारे गणपतीचे बॉक्सऑफ चालू आहेत, तर ते विजिट करायला आली आहे. घरगुती गणपती जर घ्यायचा असेल तर तुम्ही इथे या, तर आपण बघूया इथे जाऊन. ओके, तर आज आपण आलोय जाऊन बॉक्सऑफ मध्ये. तर बघूया आता इथे आपल्याला किती सुंदर सुंदर बाप्पा बघायला मिळणार आहे. चला घेऊया. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर इथे बाप्पाची मूर्ती आहे. आणि एकदम अशी दृष्टांना लागून किती सुंदर ती दिसते. आणि मुलांच्या आखणीपासून ते प्रत्येक बारीक बारीक वर इतकं सुंदर केलं आहे. आणि इकडे हीच नव्हे तर ह्या मूर्तीमध्ये इतकं सुंदर डायमंड वर्क वगैरे केलं आहे ना, की असं वाटतं की बघतच राहावं त्या मूर्तीला. खरंच किती सुंदर आहे ते बाप्पा. आणि खरं असं बघूया ना, हसतात असं वाटतंय. आणि इकडच्या सगळ्या प्रत्येक इथे बघणार तर इथे प्रत्येक मूर्त्या सुंदर सुंदर अशा आहेत देवी झालेल्या. आणि या खाली बघा इथे ही एकदम म्हणजे इतकी सुंदर आहे की काहीच बोलू मी. तिचा डायमंड वर्क वगैरे प्रत्येक गोष्ट बारीकने एकदम सुबेक अशी केलेली आहे. तर इथे प्रत्येक वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पा बघायला भेटणार आहेत. तर मला तर हे बाप्पा खूपच आवडले. आता ज्यांची कार्यशाळा आहे आपण त्यांना जाऊन भेटूया, त्यांच्याशी पुढे गप्पा मारूया. तर ये हायू. तर इथे जे दादा उभे आहेत आपण त्यांच्याशी थोडे गप्पा मारणार आहोत. तर दादा मी काय विचारू तुम्हाला. तर तुम्ही ह्या कार्यशाळा इथे किती वर्षापासून आहे. ही आपली कार्यशाळा 20 वर्षापासून आहे आणि आपल्या इथे शाडूच्या मूर्ती आणि पेपर मॅच आहे. पूर्ण आपल्याकडे इको फ्रेंडली मूर्ती आहे. ही पण मूर्ती मी बघतात आहे इको फ्रेंडली मूर्ती 1.5 फुटाची ती आपण घरात विसर्जन करतो. पीओपीच्या मूर्ती मग ते काय बँड आहे बट आपल्याकडे त्याला कमी आहे. म्हणजे डिझॉल्व्ह होत नाही. म्हणजे आजकाल लोकांना काय पाहिजे इको फ्रेंडली पाहिजे तर डायरी ऑप्शन आणि नॅचरल आहे. आणि एका मूर्ती मागे तुम्हाला किती कालावधी लागतो, किती टाइम जातो त्या. आपल्याला एका मूर्तीच्या पाठी 1 ते 1.5 तास जातो काम करण्याला. ती मूर्तीवर डिपेंड आहे की आपलं काय काम आहे काय नाही त्याच्यावर डिपेंड. आणि जर आम्हाला जर पर्टिक्युलर असा कुठला फोटो असेल आमच्याकडे आणि तो रूप आम्हाला हवा असेल ना, तुम्ही तशाही रेडी करून देतो. तसं पण भेटेल ना तुम्हाला. तर आपल्याला जे आवडीचे आपल्याला इन्स्टावरला किंवा कुठला असा स्क्रीनशॉट वगैरे काढला असेल, आपण एक पर्टिक्युलर फोटो असेल जो बाप्पाचा तुम्हाला आवडला असेल तर तोही तुम्ही आणून इथे दाखवू शकता. त्याही रूपामध्ये ते बाप्पा तुम्हाला अवेलेबल करून देतील. तर आता अजून आपण इथे काही बाप्पा बघणार आहोत. तर इथे पेपरच्या आणि इको फ्रेंडल्या मूर्त्या अवेलेबल आहेत. तर आपण त्यांच्यासोबत जाऊया आणि बघूया की वेगवेगळ्या रूपामध्ये कशा ह्या मूर्त्या आहेत. इकडच्या काही ह्या मूर्त्या आहेत. आपल्या काकी मूर्त्या पेपर मॅच इको फ्रेंडली लाईट वेट शंभराच्या रूपात आहे. कृष्णाच्या रूपात आहे. पेपर मॅच एकदम लाईट वेट आहे. पुढचे डिझॉल्व्ह आहे. खूपच सुंदर आणि एकदम हलक्या ह्याच्यात आहे ही मूर्ती. एकदम लाईट वेट आणि डायमंड वर्क इतकं सुंदर आहे याचं. ते कुठलं रूप आहे. दगडूशेठ. ते दगडूशेठ. वाव, खरंच खूप छान आहे. या मूर्तीमध्ये काय सांगणार. ही खूप सुंदर दिसते. स्ट्रक्चर बनवलं ऍक्च्युली डिरेक्शन करतो ना घरी त्यामध्ये लाईट मारते लाईट वरती आपली मूर्ती आमची रेडियम करते करते. पण 5.5 ही पण शाडू आहे का. खूपच सुंदर आहे. ह्याचा टेक्स्चर वर्क इतका सुंदर आणि इतका छान आहे ना की खरंच. आणि ही मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही अंधारामध्ये पण ही ग्लो करणार.
तर खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत इथे, वेगवेगळ्या रूपामध्ये तुम्हाला इथे बाप्पा बघायला भेटतील. आणि माझाही इकडचा एक्सपिरियन्स म्हणजे आउटस्टँडिंग होता. खरंच खूप मन प्रसन्न झालं मला इथे येऊन. आणि चेतन, थँक्यू चेतन, आभारी. तुम्ही इथे नक्की या, विजिट करा गावंडे कार्यशालामध्ये. हे चार बंगल्याच्या रोडलाच आहे. इलाबेनच्या अपोजिट मध्ये तुम्ही येणार तर इथे खूप सारे वर्कशॉप अशी लाईनीने आहेत. तर तिथे गावंडे कार्यशाला करून यायला तुम्ही नक्की विजिट करा इथे. इथे खूप सुंदर सुंदर इको फ्रेंडली घरगुती गणपती इथे भेटतील तुम्हाला. तर नक्की विजिट करा. ओके, बाय.